पुढची महत्त्वाची बातमी रायगड जिल्ह्यातून येते। रायगड जिल्ह्यातल्या माणगाव शासकीय रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे 14 वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। गौरांग गायकर असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे। 7वीत शिकणारा गौरांग 2 दिवसापासून आजारी होता। त्याच्या अंगावर एक फोड आल्याने तो तापाने फणफणला होता। अशातच तो बेशुद्ध होण्याच्या मार्गावर असल्याने त्याला तात्काळ म्हसळा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मात्र तेथील उपचाराचा काही फरक न पडल्याने दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी त्याला माणगाव शासकीय रुग्णालयात अधिक उपचारांसाठी पाठवलं। मात्र गौरांगवर कोणतेही उपचार न करता तपासणीही न करता त्याला माणगाव शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी घरी पाठवलं। अशातच दुसऱ्या दिवशी सकाळी गौरांगचा राहत्या घरी मृत्यू झालाय। दरम्यान माणगाव रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचार न केल्यामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली। या प्रकरणी माणगाव उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने चौकशीसाठी अहवाल वरिष्ठांकडे पाठवला। माणगावला डॉक्टरकडे येथून मसल्यावरून रात्री 11:30 वाजता तिथे माणगावला घेऊन गेले आणि तिथे डॉक्टरकडे ज्यावेळी त्यांचे वडील आणि त्यांचे चुलते हे तिथे त्यांना ट्रीटमेंट करायला सांगत असताना सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अक्षरशः तिथे लोकांचं म्हणजे न जुमानता त्या पोरग्याचं तिथे आजारी आहे म्हणून चेक करा म्हणून बोलून सुद्धा काही बोलतो नाही की मसल्याचे डॉक्टर मूर्ख आहेत। अक्षरशः त्यांनी दुर्लक्ष इथे पाठवलंच नाही पाहिजे होतं 108नी। त्याच्यासाठी तुम्ही तुमची ही सर्व व्यवस्थित आहे त्याला घरी घेऊन जा आणि घरी आणताना तो परत सकाळी मृत्यू पावला असल्यामुळे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। हा डॉक्टरवरती रितसर कारवाई व्हायला पाहिजे। ही हलगर्जीपणा केली। डॉक्टरने चेकअप करायला पाहिजे होता। ते केस पेपर काढले। केस पेपर त्यांनी सांगितलं आम्हाला केस पेपर काढायचे नाही, तुम्हाला 4 टॅबलेट लिहून देतो, ते 4 टॅबलेट घ्या आणि त्याच आम्ही करा। रिसल आम्हाला त्या डॉक्टरवरतीच तक्रार करायची। 14 वर्षाचा मुलगा रात्री 11:30 वाजता आपल्या RH मसाला आलेला। आपले ऑन ड्युटी डॉक्टरांनी त्याला चेकअप केलं। त्याला हाय ग्रेड फीवर होता, ताप जास्त होता, इरिलेव्हंट टॉक म्हणजे काही पण बोलत होता आणि डिसओरिएंटेड होता। म्हणून आपण त्याला IV पॅरासिटामोल लावलेला आणि पेशंटचा ताप कमी केला। नंतर तो डिसओरिएंटेड होता म्हणून त्याला आपण रेफर माणगावच्या सिव्हिल हॉस्पिटलला केलेलं होतं। आणि सकाळी आता 8 वाजता पेशंट आपल्या हॉस्पिटलला आला तेव्हा ब्रॉड डेड होता। 7 एप्रिल दरवर्षी जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो। मात्र याच दिवशी देशातील आरोग्य व्यवस्थेचे धक्कादायक वास्तव समोर येते। जळगावातील धरणगाव तालुक्यातील सोनवत या छोट्याशा गावात प्राथमिक आरोग्य केंद्रात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। सोनवत ग्रामीण रुग्णालयात महिलांच्या संतती संबंधित शस्त्रक्रिया नियमितपणे केली जाते। या ठिकाणी अनेक महिला उपचारासाठी दाखल असतात। मात्र रविवारी मध्यरात्रीच्या वेळेस एका महिलेला अचानक त्रास जाणवू लागल्यानंतर या रुग्णालयात एकही डॉक्टर किंवा नर्स उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। घटनेच्या वेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट फोन करून नर्सला बोलवल्याची घटना घडली आहे। यासोबतच रुग्णालयात रात्रपाळीमध्ये कोणताही सुरक्षा रक्षक नसल्याचंही समोर आलंय। ऑपरेशन करायला बायला टाकलेलं इथं शिपाई नाही, डॉक्टर नाही आणि कंपाऊंडर पण नाही। तर आम्ही 3 दिवसापासून इथं झोपते आणि एक बाईची तब्येत बिघडली। ते नर्सला भावना बोलावला, इंजेक्शन द्यायला। ऑपरेशन इथं केलंय का? हो। मग रात्री कोण राहत नाही नेमकं, म्हणजे तुमची समस्या काय, अडचण काय? अडचण मग इथं सिक्युरिटी पाहिजे, नर्स पाहिजे, डॉक्टर पाहिजे, पण इथं कोणीच नाही ना। मग किती दिवसापासून नाही तसं? 3 दिवस झाले। माझ्या बाईच्या संततीचं ऑपरेशन झालेलं आहे। इथं कुठल्याही प्रकारचे कर्मचारी नाहीत, डॉक्टर नाहीत, नर्स नाहीत, शिपाई नाहीत। तसेच एका बाईची आता तब्येत खराब झाली होती, तर इथं क्वार्टरला एक सिस्टर होती, त्यांना बोलून आम्ही इंजेक्शन वगैरे दिले। तर रात्री इथं कोणी नाही आहे आणि आम्ही 3 दिवसापासून इथं आहेत। आम्हाला काही समजत नाही आणि जर काही झालं तर याला जबाबदार कोण राहील?